नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बी.एड यासाठी जे CET होत आहे यासाठी हे मेमरी बेस्ड क्वेश्चन असणार 2022चे. यावरून तुम्हाला समजून येणार की CET मध्ये आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर CET जे बी.एडसाठी होणार आहे त्याचं आपण मार्किंग स्कीम बघितलं, त्याचबरोबर सिलेबससुद्धा बघितला. आज आपण बघितणार आहोत पेपर. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. पहिला प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील पहिली गिर्यारोहक कोण? त्याचं उत्तर येथे बघितलं तर प्रियंका मोहिते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, NEP याचे फुल फॉर्म काय? त्याचं उत्तर येते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, हॉर्नबिल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? त्याचं उत्तर येते बघितलं तर नागालँड. नागालँड या राज्यामध्ये आपल्याला हा उत्सव साजरा होताना दिसतो, हॉर्नबिल. त्यानंतर बघा, आपल्या सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? त्याचं उत्तर येते बघितलं तर गुरु. गुरु हा आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? त्याचं उत्तर येते बघितलं, सत्यशोधक समाजाची स्थापना हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. त्यानंतर जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हे बघितलं तर 8 मार्च. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर ही आहे बघा गोदावरी. गोदावरी आपल्या महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी. पुढे बघा, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक कोणत्या महिलेस देण्यात आले? भारतातील पहिल्या कोणत्या महिलेला नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? त्याचं उत्तर आहे बघा मदर टेरेसा. जगातील सर्वात लहान धातू कोणता? जगातील सर्वात महाग धातू कोणता? तर हा आहे बघा प्लॅटिनम. प्लॅटिनम हा बघितलं तर जगात सर्वात मोठा धातू आहे, म्हणजे महाग धातू आहे. त्यानंतर एक नंबर सिरीज दिलेला गणिताचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा, निवडणूक आयुक्ताची निवड कोण करतो? निवडणूक आयुक्ताची निवड कोण करतो? तर हे आपल्या देशाचे राष्ट्रपती करतात. लक्षात राहू दे सर, राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे, संत एकनाथाची समाधी कोठे आहे? संत एकनाथाची समाधी कोठे आहे? तर ही आहे बघितलं तर पैठणमध्ये आहे. कुठे आहे? पैठण. पुढचा प्रश्न आहे बघा, एका विद्यार्थी नेहमी तुमच्या वर्गात उशिरा येतो, तुम्हाला काय करावे? तर तुम्ही बघितलं तर उशिरा येण्याचे कारण विचारून समस्या सोडवावे. गीर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? गीर. तर हे बघितलं तर गुजरात या राज्यामध्ये दिसून येते. लीप वर्षात किती दिवस असते? तर 365. जसं बघितलं 2024 हे लीप वर्ष आहे. त्यानंतर बघा, जीवनसत्व क अभावी कोणता रोग होतो? जीवनसत्व क अभावी कोणता रोग होतो? याचं उत्तर येते बघा बेरी नाही, याचं उत्तर येते बघा सिक्री. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, महाराया प्राणा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? त्याचं उत्तर येते बघितलं तर शेकरू. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? सर्वोच्च न्यायालयाचं हे आहे बघितलं तर फातिमा बीबी. पुढचा प्रश्न आहे, जनधन योजना कोणत्या पंतप्रधानाच्या काळात सुरू झाली? तर हे आपल्या सर्वांना माहिती आहे, तर हे नरेंद्र मोदी यांच्या काळात झालेली आहे. त्यानंतर ICTचे पूर्ण रूप काय, म्हणजे फुल फॉर्म काय? तर या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा हे बघितलं तर आसाममध्ये. भारतात कोणत्या शहरात सिलिकॉन सिटी असे म्हणतात? सिलिकॉन सिटी ही बघितलं तर बँगलोर या राज्याला म्हणतात. त्यानंतर बघा, सरकारची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती? आपल्या सरकारची ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली कोणती? त्याचं उत्तर येतो MOCC. याचा फुल फॉर्म सुद्धा पाठ ठेवा. वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त असते? वातावरणात सर्वात जास्त कोणत्या वायूचे? तर हे बघितलं तर नायट्रोजन. पुढचा प्रश्न आहे, WWW हे पूर्ण रूप काय? त्याचं बघितलं तर वर्ल्ड वाईड वेब असं याचं पूर्ण फॉर्म आहे. निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते?
तर हे बघा निवडणूक आयुक्त म्हटलेलं आहे, आयुक्त म्हटलेलं आहे. तर हे बघितलं तर आपल्या देशाचे राष्ट्रपती. त्यानंतर कोणत्या ग्रहाला चमकणारा ग्रह म्हणतात? चमकणारा ग्रह कोणता? चमकणारा ग्रह कोणता? तर हे ते बघितलं तर शुक्र. त्यानंतर इंडियन गार्डन क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? ईडन गार्डन हे बघितलं तर कोलकाता. सौरभ गांगुली. अंदमान निकोबार बेटाजवळ कोणता देश आहे? अंदमान निकोबार बेटाजवळ कोणता देश आहे? तर इंडोनेशिया. कोणता? इंडोनेशिया. जगात सर्वात लहान देश कोणता? तर हे बघा व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात लहान देश आहे. पुढचा आहे जागतिक ओझोन दिन कोणत्या दिवशी साजरा करतो? हे आहे बघितलं तर 16 सप्टेंबर. रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली? असा प्रश्न आहे. रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली? ते स्वामी विवेकानंदांनी केली. लसीकरणाचे जनक कुणास म्हणतात? लसीकरणाचे जनक कुणास म्हणतात? तर एडवर्ड जेनर. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? त्याचं उत्तर येते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? जायकवाडी धरण हे बघितलं तर गोदावरी नदीवर बांधण्यात आले. क्लासचे पूर्ण नाव काय? क्लास याच्यामध्ये बघितलं तर सर्वच येते. सी म्हणजे कम्प्युटर लिटरसी अँड द स्टडी इन द स्कूल, कम्प्युटर लँग्वेज अँड द स्टडी इन स्कूल, कम्प्युटर लिटरसी अँड द सोशल इन द स्कूल. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा दुधवा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? कोणत्या राज्यात आहे? तर हे बघितलं तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेश. त्यानंतर स्कॉटलँड पूर्वेकडून कोणाला म्हणतात? स्कॉटलँड पूर्वेकडील कोणत्या राज्याला म्हणतात? तर हे बघा शिलाँग. राज्याला नाही शहराला म्हटलं असेल मित्रांनो, हे थोडंसं काहीतरी मिस्टेक असेल. राज्यसेवा उमेदवारासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी? राज्यसेवा उमेदवारीसाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी? तर हे बघितलं तर किती? 35. स्वॅम याचे नाव काय आहे? त्याचं नाव बघितलं म्हणलं तर हे आहे भारत सरकारद्वारा, हे नीती आयोगाद्वारा हे स्थापन करण्यात आलेलं आहे स्वॅम. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर हे बघितलं तर दयानंद सरस्वती यांनी. त्यानंतर 1857चे स्वातंत्र्य समर पुस्तक कोणी लिहिलं? तर हे बघितलं तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण जास्त आहे? हे बघितलं तर कोणचा? तर नायट्रोजन 78. CPUचे पूर्ण रूप काय? हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणाला दिला? ते गव्हर्नर भगतसिंग कोश्यारी यांना. आणि 2023चा कोणाला? तर अशोक सराफ. लक्षात ठेव सांग. भारताचे पहिले गृहमंत्री कोण? हे सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण लोहपुरुष या नावाने सुद्धा ओळखतो. भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतो? ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती त्याचबरोबर संशोधक. त्यानंतर बघा राष्ट्रपती राज्यसभेसाठी किती सदस्याची निवड करतात? तर किती? 12. हे बघितलं मुलांनो 50 प्रश्न आहे. आणखी यावरचे प्रश्न घ्यायचे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.